म्हाळसेस घाटातील शिवाजी महाराज पावनखिंड येथे दुचाकीला अपघात होऊन 200 फूट खोल दरीत दुचाकीस्वार कोसळला असल्याची घटना नुकतीच घडली आहे। याबाबतची सविस्तर वृत्त अशी की कल्याणकडून नगरकडे जात असलेल्या MH05 CD 5932 होंडा हंक दुचाकी डिव्हायडरला धडकून अपघात झाला। अपघातातील चालकाचे नाव कळू शकले नसून हा चालक कल्याणकडून नगरकडे जात असताना रात्रीच्या सुमारास त्याचा अपघात झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या दुचाकी स्वाराचा मृतदेह 200 ते 250 फूट खोल दरीतून बाहेर काढण्यात आला। या मृतदेहा शेजारी आणखी एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। हे मृतदेह क्रेनच्या साहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत। मृतदेह बाहेर काढत असताना घटनास्थळापासून दोन्ही बाजूंना 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। घटनास्थळी टोकावडे पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन करून मृतदेह दरीतून बाहेर काढले व शवविच्छेदन करण्यासाठी टोकावडे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। दोन्ही मृतांच्या वारसांचा तपास टोकावडे पोलीस करत आहेत। वाहतूक सुरळीत करण्यासाठी टोकावडे पोलीस, राष्ट्रीय महामार्ग पोलीस उमरोली हे जातीने लक्ष ठेवून होते। या अपघाताबद्दल व त्याच ठिकाणी मिळालेल्या दुसऱ्या मृतदेहाबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे। बाळा भांगे, विघ्नर टाइम्स, टोकावडे। म्हणजे फोन केला पाटलांना आमच्या सांगून आणि पाटलांना त्यांनी फोन केल्यामुळं हे माहिती झालं आणि मी म्हटलं की बाबा तुमचं काय साहित्य असेल ते घेऊन या। मी परत मी पोचलो येऊन पाहतो तर रॅपलिंगसारखं काय गोष्टी नव्हत्या, ओपन गोड्या होत्या। आता तिथे जाऊन खाली बांधल्या आणि त्यांनी ते आपलं हे आणलं आणि खाली बांधून लटकवून दिलं ते वरती घेतली बॉडी। ते माहीत नाही मला, ते पहिलेली झालेली ती बॉडी, पण हे त्यांनी बघितल्यामुळं ते आम्हाला दिसून आलं। आपले म्हणजे हां माझं नाव कमीत कमी म्हणजे 300-350 फुटाच्या अंतरावर 350 फूट अंदाजे मला सांगता येणार नाही तसं, म्हणजे कारण की ते रात्रीचा केव्हा झाला हा एक बॉडीचा ते माहीत नाही आणि ती एक बॉडी मात्र पहिलीच एक 8 दिवसाच्या पूर्वीची असणार। सकाळी 7 वाजता आलो, 8-9ला आम्ही सुरुवात केली उतरायला घातली। सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास एक फोन आला की म्हाळसेस घाटात शंकर मंदिराच्या जवळ एक गाडी आणि एक माणूस दरीमध्ये पडलेला आहे। ते समजल्यानंतर आम्ही स्टाफसह या ठिकाणी आलो। त्या ठिकाणचे स्थानिक जे आहेत साबळे आणि त्यांची टीम, पोलीस पाटील यांनी खूप चांगलं सहकार्य केलं। स्थानिक मुलांनी खूप चांगलं सहकार्य केलं। रोप वगैरे आणून या दरीमध्ये साधारणपणे 200 फूट खोल आहे। त्या ठिकाणी 300-350 फुटाच्या आसपास आहे। पूर्ण एक बाजूला चढी अशी चढण आहे उभी आणि त्याला घासूनच बॉडी पडलेली आहे। एक आहे ती मोटरसायकलच्या वरती घटनास्थळी दिसते, तो अपघात वाटतोय। आणि दुसरी एक जी बॉडी आहे ती जास्त डिकम्पोज आहे, त्याच्यामुळं तो अगोदर ते असं वाटतंय मेल आहे का फिमेल आहे सर? दोन्ही बॉडी या मेल आहेत। साधारणपणे एक बॉडी आहे ते 30 ते 35 वेळा गटातली, दुसरी 35 ते 40 वेळा गटातली। दोन्ही बॉड्या मेल आहेत, बरोबर। बॉडी सापडली ती अपघाताची शक्यता आहे की घातपाताची शक्यता आहे? नाही, तो आता तरी एक जी बॉडी सापडली आहे जिची गाडी आहे उपलब्ध ती तरी अपघातच आहे, कारण वाहनाची परिस्थिती आणि रस्त्याची परिस्थिती पाहता तो अपघातच येतोय। आणि दुसरी बॉडी आहे ती डिकम्पोज असल्यामुळे पोस्टमॉर्टम नंतरच आपल्याला सर्व काही समजेल। रोज सकाळी 10:30 वाजल्यापासून सुरू केलं तर आता 2:30 वाजेपर्यंत हे करावं लागलं। त्या ठिकाणी महामार्गाची जी ट्रेन आहे त्यांनी पण आपल्याला चांगलं सहकार्य केलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या बॉडीवर काढणं अधिक सोपं झालं। आणि याच्यामध्ये आपल्या टोकावडे पोलीस स्टेशनचे जे सर्व अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक साबळे, पोलीस पाटील यांनी खूप चांगलं मदत केलं आहे। महामार्गाचे कर्मचारी आहेत आपले, त्यांनी देखील वाहतुकीला कुठला अडथळा येऊन दिला नाही, चांगलं काम केलं। फिरण्यासाठी सुरक्षितता दृष्टीने आपण त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? कायमच हा जो छत्री पॉईंट ते महादेव मंदिर आहे या ठिकाणी आम्ही त्यांना थांबू देत नाही। आपली जी CR मोबाईल आहे ती कंटिन्यू या भागात पेट्रोलिंग करत असते। हा भाग अतिशय अपघात प्रवण म्हणण्यापेक्षा दरड कोसळण्याचा असल्यामुळे या ठिकाणी दरड ह्या कंटिन्यू कोसळत असतात, पावसाळ्यातच नाही इतर दिवसात पण। आम्ही त्यांना या ठिकाणी थांबू देत नाही आणि माझी पण त्यांना आव्हान आहे की या ठिकाणी आपण फोटो सेशनसाठी थांबू नये।